आपल्या सगळ्यांचे सहकारी राजन पाटील, रुपाली चाकणकर, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील, वसीम बुराण, किसनराव जाधव, लतीफ तांबोळी, कल्याणराव पाटील, वर्षाताई शिंदे, कल्याणराव काळे, शुभांगीताई लंबे, सुवर्णाताई झाडे, संगीताताई जोगधनकर, यशोदाताई कांबळे, प्रकाश चौरे, माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातले उपस्थित असणारे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, माझ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलेल्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, आमचे सगळे बांधव, मोहोळ परिसरातील जमलेले सगळे माझे व्यापारी बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि सर्व माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, मी सुरुवातीलाच मोहोळच्या या ऐतिहासिक आध्यात्मिक भूमीत जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम माझ्या मायमाऊलींचं, माझ्या बहिणींचं, माझ्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, तरुण मित्रांचं, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। तसंच इथं येण्यापूर्वी आम्ही एका पाणी पुरवठा योजनेचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी केलं। बरेच दिवस तुमची सगळ्यांची मागणी होती, ती मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी पुढाकार घेऊन पूर्णत्वाला नेली आणि आज त्याचं उद्घाटन झालं। तसंच भूमिगत गटाराचं देखील आपल्याला भूमिपूजन करायचं होतं। मोहोळ एक महत्त्वाचं सोलापूर जिल्ह्यातलं शहर, माझ्या पुणे सोलापूर हैदराबाद हायवेवर असणारं शहर, आणि त्याच्यामुळे इथं सुधारणा झाल्या पाहिजेत, इथं सुविधा मिळाल्या पाहिजेत, इथल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत। त्याकरता मागे राजन पाटलांनी आवाहन केल्यानंतर तुम्ही यशवंताला निवडून दिलं आणि मग यशवंतांनी गेल्या 5 वर्षामध्ये मागे वळून न पाहता सातत्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि मोहोळ शहर या सगळ्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास हा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारला आणि बरेच वर्ष 129 कोटी रुपयाची नगर परिषदेची भूमिगत गटारची बांधणी कणबी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मोहोळकरांना फिरत असतो। जर एखाद्या शहराचा व्यवस्थित विकास करायचा असेल तर पहिल्यांदा अंडरग्राउंड ड्रेनेज तिथं करावं लागतं, त्याच्याशिवाय डासांचा आणि इतरांचा प्रादुर्भाव कमी होत नाही आणि मग त्याच्यानंतर बाकीचे रस्ते आणि इतर सुविधा गट आपण त्या ठिकाणी करत असतो। ते काम आता 129 कोटी रुपयाचं आपण हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाला। खरं तर मी या विविध विकास कामाच्या निमित्तानं सर्व मोहोळकरांचं, यशवंत मानेंचं, राजन पाटलांचं आणि बाकीच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो। यापुढे देखील मोहोळकरांना कोणत्याही प्रकारचा निधी किंवा निधीची कमतरता मी भासू देणार नाही, अशा प्रकारचा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोहोळ आणि बारामती काही फार लांब नाही आहे, मी शब्दाचा पक्का आहे। गेले 35 वर्ष माझ्या महाराष्ट्र आणि माझ्या सोलापूर जिल्ह्याने आपण सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद दिले, भरभरून भरभक्कम पाठिंबा दिला आणि आम्ही देखील मिळालेल्या पदाचा आणि मिळालेल्या संधीचा वापर हा आपल्या भागातल्या जनतेचा विकास करण्याच्या करता कसा करता येईल याच करता मी सतत प्रयत्न करत असतो। सकाळी 6ला उठून कामाला सुरुवात करत असतो। काही जण माझ्यावर टीका करतात, टिंगलटवाळी करतात, मला त्याचं काही घेणं देणं पडलेलं नाही। आपण आपलं काम करत राहायचं, आपण लोकांशी विश्वासाने राहायचं, लबाडी करायची नाही, लोकांना फसवायचं नाही, लोकांची दिशाभूल करायची नाही। अशा प्रकारचं मला खूप जण सांगतात, दादा तुम्ही फार स्पष्ट बोलता, मग लोक नाराज होतात। नाराज जर झाला तरी नंतर त्याला कळतं की अजित पवार सांगत होता तेच खरं होतं, उगीच हेलपाट्यावरही त्याला मारायचं
त्याच्याऐवजी खरं सांगून त्याला दुसऱ्या कामामध्ये कसं पाठपुरावा करता येईल याबद्दलचा प्रयत्न हा मी करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या तमाम महापुरुषांना, महामानवांना मी त्या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. स्वर्गीय बाबूराव पाटील अण्णा यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सगळ्यांनी मिळून आपापल्या कारकिर्दीमध्ये ह्या देशाला, या राज्याला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये आहे. बरेच जण मला विचारतात की दादा तुम्ही सरकारमध्ये कसं काय गेला? आम्ही विकासाच्या करता गेलो, आम्ही कामं करण्याच्या करता गेलो. आता जवळपास 3,500 कोटीची कामं माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात यशवंत माने करू शकला, राजन मालकांच्या मदतीमुळे करू शकला, त्यांच्या आशीर्वादामुळे करू शकला. त्याला कारण आम्ही सरकारमध्ये होतो. पहिले 2.5 वर्ष मी सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या होतो. उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये असताना आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. शिवसेनेची विचारधारा काय, राष्ट्रवादीची काय, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो. आज देखील मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना यांच्याबरोबर सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असला तरी आपण सेक्युलर विचारधारा सोडलेली नाहीये. माझी मोहोळच्या तमाम माझ्या अल्पसंख्याक समाजाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सगळ्यांना आव्हान आहे की जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जातीय सलोखा ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये झालं, त्याच रस्त्याने आपण पुढे गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. त्याच्यावर कुठलाही धर्म, कुठलीही जात, कुठलाही पंथ हा एकमेकाचा आकस करत नाही, एकमेकाचा दुस्वास करत नाही, एकमेकाच्या बद्दल अतिशय विषारी अशा प्रकारची भाषा वापरत नाही. आज मात्र महाराष्ट्रात काही लोक कारण नसताना लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मोहोळचा प्रश्न खरा काय? इथला शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, इथल्या 10 गावांच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी आहे, इथल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत. हे प्रश्न महत्वाचे आहेत का इतर प्रश्न महत्वाचे आहेत, याची देखील कुठेतरी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. अरे इथं तरुण तरुणींच्या हाताला आपण काम दिलं पाहिजे, त्यांच्याकरता चांगली कारखानदारी कशी माझ्या मोहोळच्या परिसरामध्ये येईल याकरता प्रयत्न केला पाहिजे. आज थोडासा काल पाऊस झाला, अडचण झाली. मला हे सगळे सांगत होते की दादा आम्ही हा मंडप टाकायचा प्रयत्न करत होतो, परंतु आम्हाला वेळ कमी मिळाला, त्याच्यामुळे आम्हाला गैरसोय झाली. मलाही हेलिकॉप्टरने यायचं होतं. मी बरोबर मी आणि सुनील तटकरे 8:30ला चिपळूणमधनं निघालो, परंतु मध्ये मला बारामतीला जरा थांबावं लागलं, कारण जिथे हेलिपॅड होतं तिथं उतरू शकणार नाही. मला शेवटी सोलापूरला जावं लागलं आणि उलटं यावं लागलं. शेवटी या भागातले प्रश्न काय, आम्ही येतो म्हणजे काहीतरी मजा करायला येत नाही, काहीतरी मिरवणुका काढायला आणि जल्लोष करायला येत नाही. इथं आल्यानंतर आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं गेल्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कोणत्या योजना दिल्या, माझ्या मायमाऊलीला कोणत्या योजना दिल्या, माझ्या तरुण तरुणींच्या करता काय केलंय, माझ्या बळीराजाच्या करता काय केलंय हे सांगायला नको. काही काही जण त्याला विरोध करतात, त्याच्यामध्ये सांगतात हे काही चुनावी जुमला आहे. आम्ही कधी चुनावी जुमला केला नाही. उलट मागच्या काळामध्ये मला आठवतंय राजन मालक देखील त्यावेळेस माझ्या बरोबर आमदार होते. 2004च्या निवडणुकीच्या आधी ह्याच सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आम्हाला म्हणाले, त्यावेळेस मी नौका होतो, मी साधारण त्या बाबतीमध्ये फार मला सिनियर धरलं जात नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्यांना वीज माफी करायची. आम्ही म्हणलं चांगला निर्णय, कारण 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावरला
बटन दाबताना बिल भरताना काय त्रास होतो ते आपल्याला माहिती आहे, बाकीच्यांना काय माहिती. आणि त्यामुळे म्हणलं करून टाका. झिरोचं बिल दिलं. त्याच्यानंतर ते त्यांना मुख्यमंत्री न करता काँग्रेसने विलासरावांना मुख्यमंत्री केलं. विलासराव म्हणले की नाही आपल्याला बिल द्यायचं आता इथनं पुढं. म्हणलं लोकांना सांगून मतं घेतली राव. वीज माफीच्या नावाने मतं दिली लोकांनी. लोक आपल्याला राव तोंडात शेण घालतील. नाही म्हणले ते शिंदे साहेबांनी केलं. आता आपलं सरकार आहे, आपण नाही करायचं. आणि घेतली बाग. आज मात्र मी तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांच्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या राज्यामध्ये 10व्यांदा मी अर्थसंकल्प सादर केला. 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्ही नौका असल्यानंतर तुम्हाला अनुभव नसतो. ती पहिली वर्ष तुमचं असतं. पण माझं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, 9वं, 10वं 10 वर्षात काहीतरी मला अनुभव आला असेल. मी एकंदरीत राज्यात फिरत असताना यावेळेस ठरवलं, महायुतीच्या सरकारमधनं काम करत असताना अशा काही योजना गरीब माणूस केंद्रबिंदू मानून, गरीब मायमाऊली केंद्रबिंदू मानून द्यायच्या. त्याच्यातनं माझी लाडकी बहीण योजना पुढे आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मी विचार करत होतो की कुठल्या घटकाला द्यायचं. मी आदिती तटकरे या खात्याची मंत्री, माझ्याच पक्षाची, माझीच, किती कसं करायचं. ते म्हणले दादा बघा, म्हणलं गरीबांना द्यायचं आणि सर्व जाती धर्माच्या महिलांना द्यायचं. भेदभाव करायचा नाही. कोणी असो, अल्पसंख्याक असो, बहुजन समाजाचा असो, ओबीसी असो, भटका असो, मागासवर्गीय असो, आदिवासी असो, कोणीही असो, गरीब असेल तर तिला मिळालं पाहिजे. ती माझी माय माऊली आहे. आणि त्याच्यातनं मी 2.5 लाखाचं ते लिमिट घेतलं आणि त्या पद्धतीने सुरुवात केली. त्याच्यामध्ये स्वतः आदितीनं लक्ष घातलं. 1,60,00,000 यादी आली. आज माझ्या मायमाऊली दिमागदार फेटा पिंक कलरचा घालून इथं बसल्या. काय देखण्या दिसत आहेत. फोटो काढून यायला पाहिजे. त्याच्यामध्ये खरोखरीच अतिशय एक समाधानाचं वातावरण माझ्या मनामध्ये आहे. मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो. मी महिलांच्यात, मी आज येताना तिकडनं आलो नाही. वेळ बराच झालेला होता. 2 तास मला लेट झालेले होते. नाहीतर तिकडनं आल्यानंतर माझ्या हातात माझ्या बहिणी राखी बांधतात. संपूर्ण हात भरतो, हा हात भरतो. कोण एवढं प्रेम तुमच्यावर करणार आहे? कोणती बहीण एवढं भरभरून भावाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे? भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे? अहो, हे सगळ्यांना मिळत नाही. याला काहीतरी चांगलं बाप दादांनी करावं लागतं. त्यावेळेस त्यांच्या पुढच्या पिढीला हे चांगलं मिळतं. त्याच्यात आम्हाला भाग्यवान समजतो. आणि तिथं त्यांच्या चेहऱ्यावर हसरेपणा, आनंद, समाधान हे आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मला पाहायला मिळतंय. माय माऊलींनो, किती जणांना 3,000 रुपये आले त्यांनी हातवर करा. तेव्हा का बस खाली घ्या. ज्यांना आले नाही घाबरू नका. 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असलं तर हा अजितदादाचा वादा आहे. तुम्हाला देखील पैसे आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आता पुढच्या टप्प्यातले पैसे आम्ही सोडतो. परवा 4,600 कोटी रुपयाच्या चेकवर फाईलवर मी सही केलेली आहे. काळजी करू नका. हा तुमच्या करता आहे. तुम्हाला सक्षम करायचं आहे, तुम्हाला सबल करायचं आहे. तुम्हाला आम्ही आरक्षण दिलं. त्याच्यात काही महिला झडपी अध्यक्ष झाल्या, सभापती झाल्या, उपसभापती झाल्या, सरपंच झाल्या, नगराध्यक्ष झाल्या, महापौर झाल्या. वेगवेगळी पद्धत तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवली. आता पुढच्या 5 वर्षापासून तुमच्यातल्या 1/3 महिला ह्या महाराष्ट्र राज्याच्या आमदार होणार आहेत. 1/3 महिला देशामध्ये खासदार होणार आहेत. बाकीच्या जागा आहेत ते आहेतच. त्याच्यात अधिक हा निर्णय देखील झालेला आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला घेतलेला आहे. शेवटी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक घरातली कोण व्यक्ती कष्ट घेत असेल तर हे देखील सगळे आमचे बापडे सांगतील, माझे बांधव सांगतील. आमची माय माऊलीच करते. पहिली सकाळी तीच उठते, सगळं काम तीच करते. रात्री सगळे झोपल्यावर कावड तीच त्या ठिकाणी लावते आणि नंतर ती झोपते. हे काम इतकं करत असताना कधी कुणी विचार केला का? आम्ही पण आम्हाला दोषी समजतो. अरे मी पण इतक्या वर्षात सरकारमध्ये, परंतु त्या अँगलने आम्ही विचार केला नाही. आता मात्र 1,500. ठीक आहे, काही जण टीका करतात, काय दिले तर 1,500 दिले. अरे तुला काय माहिती 1,500ची किंमत?
गरीबाला माहिती 1,500ची किंमत. आज ते 3,000 आल्यानंतर मोठ्याच्या पोटी जन्माला आलेल्यांना सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेला काय माहितीये? इथं कष्ट करण्याला माहितीये, खुरपणीला जाणारीला माहितीये, धुणभांडी करणारीला माहितीये, झाडू पोतना करणारीला माहितीये, स्वयंपाक करणारीला माहितीये, झोपडपट्टीमध्ये कष्ट करणारीला माहितीये. अशा पद्धतीनं किंवा जिरायत भागातली शेती माझी जी मायमाऊली करते, निव्वळ पावसावर अवलंबून राहावं लागतं. नाही पाऊस पडला तर बाटूक देखील उगवत नाही. अशा प्रकारची आपली परिस्थिती. ही परिस्थिती आणि मग त्या मायमाऊलीला द्यायला नको? अहो त्या काँग्रेसच्या कुठल्या माजी मंत्री सुनील केदार तिकडे कुठेतरी नागपूरला म्हणाले, आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करू तर ही योजना बंद करू. आम्ही सत्तेवर आलो की पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करूया. अरे पट्या, याच्यात काय फुशारकी मारली का तू? बघा तुम्ही बरोबर बोलला, बरोबर बोलला. मला बोलता येत नाही. तुझ्या वडिलाची आहे का? त्याच्यामध्ये या पद्धतीनं हे वागतात. आज राज्यातल्या सर्वसामान्य बहिणींच्या खात्यावर थेट पैसे जात आहेत. त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी मिळते. ते या मंडळींना बघवत नाही. त्यामुळे या मंडळींना काही जणांना या योजनेला विरोध करण्याच्या करता तटकरे साहेब कोर्टात काहींना हायकोर्टामध्ये पाठवलं, परंतु कोर्टाने ते धुडकावून लावलं. या मंडळींच्या मनातली मळमळ ती सुनील केदारांच्या रूपाने बाहेर आली. या मंडळींच्या पोटात आहे ते आता ओठात यायला लागलेले आहे. विरोधक सत्तेवर आले तर ही योजना 100% बंद करतील. हे माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी, माझ्या बहिणींनी लक्षात घ्यावं. ही योजना बंद करायची का नाही? मग त्याच्याकरता त्याच्याकरता उद्याच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आमचं महायुतीची खूण आहे गड्ड्या, काही ठिकाणी आहे आमचं धनुष्यबाण, आमची युती आहे, आणि काही ठिकाणी आहे कमळ. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आमची विचारधारा वेगळी असली तर आज राज्याचं राजकारण वेगळं आहे. 1990 सालापासून तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. 85ला वसंतदादांचं आलं होतं एकट्या काँग्रेसचं सरकार. त्याच्यानंतर कुणाचंही आलं नाही. कुणाच्या कुणाचा आधार घ्यावा लागतो, कुणाची कुणाची कुबडी घ्यावी लागते. आपण एकेकाळी 2004ला 71 जागा आणल्या. त्यावेळेस मला आठवतंय मालक तुम्ही देखील निवडून आलेला होता 71, परंतु काँग्रेस 69 होतं आणि आपण 140 गेलो. शेवटी 4 लोक आपण विनय कोरेची घेतली 144 आणि एक अँग्लो इंडियन वर बसायचं बघा त्याला घेतला आणि मग मॅजिक फिगर आम्ही काढली. कधीही बहुमत मिळालं नाही. आज राज्याचा विकास तर झाला पाहिजे. मागाशी अनेकांनी सांगितलं वेगवेगळे प्रश्न सुटले पाहिजे. ते प्रश्न सोडवण्याची धमाकन ताकद आमच्यात आहे ना. आज उजनी भरल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी शिवार हिरवगार करता येत नाही. त्यावेळेस उजनीला उशिरा पाणी आलं. आता मालक मी गाडीत येताना तेच बोलत होतो. त्याच्यामुळे पहिला पाऊस चांगला पडला, परंतु माझ्या शेतकऱ्यांनी कुठं मका घे, कुठं इतर पिकं घे अशा पद्धतीची पिकं घेतली. कुणी बाजरी घेतली, कुणी मका घेतली. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली. आता उजनी भरलंय, एवढं पाणी वाहून गेलं चंद्रभागेकडनं, परंतु आता ऊस लावायचा तर पीक रानात आहे. आता ते पीक काढल्यावर बेड दाबा, ऊसाचं कांड दाबा, त्याच्यामध्ये ऊस लावा. आम्ही ऊसाच्या बाबतीमध्ये देखील केंद्र सरकारकडनं अनेक गोष्टी आणतोय. जसं या महिलांना, माझ्या मायमाऊलींना 1,500 रुपये दिलेत, आता 3,000 रुपये दिले. पुढचेही पैसे त्या ठिकाणी येतील आणि पुढेही आपल्याला कायम तुम्हाला पैसे द्यायचे. पुढे जसं त्या ठिकाणी जाऊ तशी रक्कम पण वाढणार आहे, काळजी करू नका. पण ते पैसे तुमच्या स्वतः करता खर्च करा. इतके दिवस माझ्या पतीला, माझ्या नवऱ्याला, माझ्या पोराला, माझ्या पोरीला, अगं तुला काय झालं ना, नवऱ्याला झालं, पोराला झालं, पोरीला झालं, बरं नवरा काय करतोय ती माहिती नाही, बाहेर गेल्यावर
म्हणजे चांगलं करतो म्हणजे तर माझी माय माऊली मात्र घरात राबत असते. तिला वाटत नाही आता बाबा नागपंचमी आली, आता नवरात्र आली, आता गणेशोत्सव आला, आता त्या ठिकाणी ईद आला, आता त्या ठिकाणी दिवाळी दसरा, काहीतरी आपल्याला करावं. परंतु नेहमी तिचं स्वतःच्या काही आवडीला मुरड घातली. स्वतःला काही पाहिजे होतं नाही घेतलं. आता यांच्याकरता 46,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही देणार आहे माऊलीला. एवढा पैसा महाराष्ट्रात येणार आहे. माझ्या मोहोळच्या बाजारपेठेला मला सांगायचं आहे त्याच्यातनं तुमची पण दुकानं चालणार आहेत. आता तर चालतातच, पण हा पैसा ह्या माझ्या मायमाऊलीच्या हातात गेला तर ती शेवटी बाजारातच येणार आहे. ती कुठल्या गावामध्ये जाईल किंवा मोहोळला जाईल किंवा त्या ठिकाणी माड्याला जाईल किंवा करमळ्याला जाईल किंवा सोलापूरला जाईल, पंढरपूरला जाईल, माळशिरसला जाईल, जिथं तिला जायचं तिथं जाईल. ह्यानं अर्थचक्र वाढणार आहे. त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता यायला मदत होणार आहे. गरिबीतनं ह्या महिला पुढे यायचा प्रयत्न करतात. काही काही महिला मला सांगतात की दादा मला बीपीच्या गोळ्या घ्यायच्या होत्या, पैसेच नव्हते, मला 3,000 रुपये आले, त्याच्यातल्या बीपीच्या गोळ्या आणल्या. तिचा जीवाला काहीतरी साथ आधार मिळाला ना. काही जणांनी रक्षाबंधन होतं म्हणले आम्ही त्याच्यातनं राखी तयार करण्याच्या करता जे काही दोरा आणि बाकीचं लागतं ते आणलं 3,000 रुपयाचं आणि त्याच्यातनं तिनं 20,000 रुपयाच्या राख्या विकल्या. 3,000च्या 20,000 केले. अशा कितीतरी महिला शिलाई मशीन करत असतात, आणखीन काय करत असतात. काही जण तुम्ही टीव्हीला बघा, काही म्हणतात माझ्या मुलाला काही शाळेच्या करता पाहिजे होतं मी त्याच्यातनं दिलं. जी काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा, कुणाचं ऐकू नका, तुम्हाला पाहिजे ते करा. ते तुमच्या अकाउंटला पैसे दिले आणि ते काही कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट अकाउंटला. भ्रष्टाचार व्हायलाच नको, पारदर्शक. आता एवढ्यावर नाही, तुम्हाला त्या ठिकाणी वर्षाला जवळपास 3 गॅस सिलेंडर फ्री देणार आहे. 3 गॅस सिलेंडर फ्री. स्वयंपाक करायला चूल फुंकायला नको, दूर डोळ्यात जायला नको, पाणी यायला नको, त्रास व्हायला नको. इथं बघा मुलींचं शिक्षण फ्री, कुणाच्या गरिबांच्या मुली. अहो काही काही केसेस अशा आल्या की त्यांना आम्ही इतके दिवस 50% फी द्यायचो आणि एक मुलगी त्याच्यातनं 50% रक्कम देऊन आई बापाकडं राहिलेले 50% पण भरायला नव्हते ना. आणि त्याच्यातले वडील एक दिवस आले, दादा तुम्ही 50% देत होता राव, पण राहिलेले 50% पण भरता येत नव्हते. शेवटी पोरीनं स्वतःचं जीवन संपवलं, आत्महत्या केली. अरे ह्या कोवळ्या मुली जन्माला येतात ते काय आत्महत्या करायला? आम्ही म्हणलं आम्ही फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांचं नावं घेतो, काय आम्हाला अधिकार आहे? मी त्या सचिवाला बोलवला, 50% रक्कम द्यायला किती लागतात? तो म्हणला 1,500-2,000 कोटी रुपये लागतात. म्हणलं आम्ही देतोय ना, देतोय. राहिलेले 50% द्यायला 1,500-2,000 कोटी रुपये लागतील. चाल म्हणलं 6.5 लाख कोटीतले 1,500-2,000 कोटी गोरीबांच्या मुलींच्या करता द्यावे लागले तरी चालते, पण गरीबाची पोरगी कॉलेजचं शिक्षण घेता येत नाही म्हणून घरात राहता कामा नये. तिनं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, तिनं त्या ठिकाणी MPSC करावं, UPSC करावं, IAS व्हावं, IPS व्हावं, पायलट व्हावं, वकील व्हावं, CA व्हावं. का तिला नाही का अधिकार? श्रीमंताच्याच मुलींना शिकण्याचा अधिकार आहे आणि आम्ही गरीबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्हाला नाही अधिकार? असं कसं चालेल? हे सर्वांचं राज्य आहे. ह्या पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतला. मित्रांनो, तुम्ही म्हणाल राव ही कुठनं पैसे आणतोय कुणाला माहिती? तुमच्या आमच्या राज्याचं स्थूल उत्पन्न 43 लाख कोटी आहे. स्थूल उत्पन्न जे CA ज्यांना ह्याच्यातलं कळतं त्यांना समजलं असेल. आणि त्याच्यातून मी अर्थसंकल्प सादर केला, तो 6.5 लाख कोटीचा केला. त्याच्यातून GST येतो. देशातला जेवढा GST गोळा होतो देशात, त्याच्यातला 16% GST एकट्या महाराष्ट्रात गोळा होतो आणि त्याच्यातला देशातला 8% GST आपल्याला मिळतो. आणि त्याच्यातून मग एक्साईज बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारे टॅक्सेस आपण लावतो.
तुम्ही जमीन खरेदी विक्री केल्यानंतर देखील तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी फी द्यावी लागते। ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यातनं पैसा गोळा होतो। मग आम्ही काय करतो, त्याच्यातनं मागासवर्गीय, आदिवासी आणि मग इतर घटकाला वेगवेगळ्या योजना अशा पद्धतीने हे केलेलं आहे। हे चुनावी जुमला नाही, हे फार विचारपूर्वक केलेलं आहे। आणि याच्यातून तुम्ही बघा ना, काही बाबतीमध्ये जरा काटकसर केली, काही चांगल्या पद्धतीनं आउटडेटेड झालेल्या योजना, आउटडेटेड पुन्हा कुणी टीका माझ्यावर करेल की त्याचा आता लोकांना उपयोग होत नाही, त्या बंद करून चांगल्या योजना आणायच्या। जशी महिलांना आवडलेली माझी लाडकी बहीण चांगली योजना आहे ना। आज तुम्ही काय म्हणून त्यांनी म्हणलं पाहिजे ना, ते बाकीचे म्हणतात ह्याच्या सगळ्या बहिणीच लाडक्या झाल्यात आणि ही सगळी दोडकीच झाली, त्याला काहीच देत नाही, तुमच्यावर येतो। त्याच्यामध्ये माझ्या खूप दिवस मनात आहे, मी पण शेती करतो। आज देखील जरी मी मुंबईला राहत असलो तरी माझा ऊसाची शेती, डेअरी, पोल्ट्री, डेअरी, काय सगळ्या गोष्टी आहेत। त्यामध्ये 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर। मोहोळकरांनो, ह्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला 3 हॉर्सपावरला बिल किती यायचं, लाईटचं बिल भरायचं नाही ते सोडून द्या, पण यायचं किती, 3 हॉर्सपावरचं 15,000 रुपये वर्षाला, 5 हॉर्सपावरचं साधारण 20,000 रुपये वर्षाला आणि 7.5चं 25,000 रुपये वर्षाला। मी शेवटी विचार केला, काही जण येतात लाखात 7.5ला काय हो थांबला, 10ला जावा ना, 10ला म्हटलं 44 लाख शेतकरी 3, 5, 7.5ला घेतलेले आणि आमचे इथं तर बसलेले बहुतेक सगळे शेतकरी 3, 5, 7.5 वालेच आहेत, आहे की नाही? त्याच्यामुळं त्यांचं आता पुढचं बिल द्यायचं नाही, येणार नाही आणि मागचं बिल द्यायचं नाही। तुम्हाला इथं ह्या सगळ्यांच्या देखत सांगतो, 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या आत तुमचं मागचं पुढचं सगळं बिल शून्य झालेलं तुमच्याकडे हातात देणार आहे। मागचं पुढचं सगळं बिल 0 आणि मागच्या सारखं नाही। तुम्ही महायुती आणा, पुढेही 5 वर्ष तुम्हाला बिल द्यावं लागणार नाही। या दादाचा वाद आहे, दादाचा वाद। त्याच्यामुळं तुम्ही शेतकरी बांधवांनो, हे काही तिकडचे आमचे विरोधक काही करू शकणार नाही। हे आमच्यावर टीका करतील, काहीतरी सांगतील असं तसं। मी बघा, जलसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी कुणावर टीका केली नाही। काही जण आमच्यावर टीका करतात, ठीक आहे, माझ्या अंगाला भोकं पडत नाही, पण मी तुमच्या योजना तुम्हाला देतोय। हे जे केलंय तशाच पद्धतीनं आम्ही अमित शहांना भेटलो। अमित शहांना म्हणलं, साहेब फार झटका बसला लोकसभेला, काहीतरी पावलं उचलली पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणलं 5-6 गोष्टी करा। एक म्हणजे कांदा निर्यात बंदी उठून टाका। कांदा निर्यात बंदी आता उठली की नाही? उठली। त्याच्यानंतर म्हणलं, आमचा मोठा वर्ग शेतकरी सोयाबीन करतोय आणि सोयाबीनचे भाव गडगडले, ते जरा वाढले पाहिजे। ते म्हणले ठीक आहे। त्याच्यामध्ये काही त्यांनी निर्णय घेतला, आता सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी वाढतील, पण त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये तेलाच्या पण किमती वाढल्या, कारण सोयाबीन पासूनच तेल होतंय। इतके दिवस आपण पाम आणायचो, पाम तेल, पण पाम तेलपेक्षा आपलं सोयाबीन, शेंगदाणा खूप, म्हणजे आपल्या इथं नारळाचं नाही करत, परंतु कोकणात नारळाचं तेल खातात। ही बाबा बसलाय ना, ही कुठे, ही नारळाचं तेल खातो, ही करडईचं तेल खातो आणि ही शेंगदाणे तेल खातो आणि आपण काही जण पाम तेल खातो। त्याच्यामुळं आपलं पाम तेल जरा आपल्या बॉडीला अडचणीचं ठरतंय, म्हणून आपल्याला पण आता सोयाबीन, करडई वगैरे या पद्धतीनं जावं लागणार आहे। तोही निर्णय त्यांनी घेतला। कापसाचाही निर्णय घ्या म्हणून सांगितला। मालक गेल्या 5 वेळेला FRP वाढली, पण MSP वाढली नाही। मिनिमम सपोर्ट प्राइस जी असायला पाहिजे ती MSP काही वाढलेली नाही। त्याकरता आम्ही म्हणलं ती पण वाढवा
म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना ऊसाला आम्हाला चांगला दर देता येईल। ते म्हणले हरकत नाही, मला थोडासा वेळ द्या, मी तो विषय घेतो आणि त्या पद्धतीने करतो। मोहोळच्या शेतकऱ्यांनो, तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या माझ्या बळीराजाओ, इथनं पुढे 1 वर्ष कळ काढा। 1 वर्षांनी तुम्हाला दिवसा वीज, रात्री वीज नाही, दिवसा शेतीला वीज। तुम्ही म्हणाल आता वर्षानी का तर आता मी सोलरवर त्या ठिकाणी आपण वीज तयार करतोय। प्रचंड मोठं 9,500 मेगावॅट वीज सोलरवर त्या ठिकाणी तयार करतोय। ती वीज कधी मिळणार? सूर्यप्रकाश उगवला, वीज चालू, मोटर चालू, दिवस मावळला, मोटर बंद, घरी जायचं, बायका पोराचं काढायचं, दुसरीकडे नाही जायचं, बायका पोराच्या। मला माहिती कोण कुठे जातोय, कशा उकळ्या फुटतायत, पण त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना बाबांनो, त्यामध्ये आम्ही एक जाहिरात दिलेली, तुम्ही बघता, काही सोशल मीडियाला आली, ती माऊली वाट बघती नवऱ्याची, ते बिबट्याचे ठसे, विंचू, काटा, साप, त्याचंही संकट असतं आणि शेवटी आपल्या घरातल्या माणसाचा जीव तर महत्वाचा आहेच ना। त्याच्याकरता आम्ही दिवसा वीज द्यायचा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही दिवसा मोटर, आणि मी आता माझ्याही शेतावर काही सोलर पंप बसवलेले आहेत। माझी विहीर जरा मोठी आहे, कारण आमच्या आजोबाचा धंदा जास्त होता, तो बापाकडे आला, बापाकडनं पोराकडे आला, त्याच्यावर माझी शेती जरा जास्त आहे। त्यामध्ये 15 हॉर्सपावरची मोटर आहे। असं झाकळलं ना तरी ती 7 हॉर्सपावरपर्यंत पाणी मारती, बंद राहत नाही। सूर्यप्रकाश आला तर 15चं पाणी मारती, परंतु झाकळलं तरी 7चं पाणी मारती। अशा पद्धतीने ते आहेत। आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, कमी पॅनल साईज मध्ये जास्त वीज त्याच्यात तयार होते, ते सगळं आपण करतोय। नवीन टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न हे महायुतीचं सरकार करतंय आणि ह्या पद्धतीने आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे। हे माझ्या शेतकऱ्याला दिलंय। आता झिरोचं बिल तुम्हाला मी सांगितलंय, मी विधानसभेच्या प्रचाराच्या यायच्या आधी मी विचारणार आलं का नाही झिरोचं बिल, दादाचा वादा, तेव्हा सांगणार आहे तुम्हाला। तर ते झालं की दुधाचा धंदा तुम्हाला 5 रुपये लिटरला जास्त देतोय। आता उद्याच्या कॅबिनेटला जरा विचार करतोय, काहीतरी अजून थोडंसं वाढवायचं, परंतु मी एकटा काही मालक नाही, मला शिंदे साहेबांना विचारलं पाहिजे, ते मुख्यमंत्री, देवेंद्रजी पण उपमुख्यमंत्री, राधाकृष्ण त्या खात्याचे मंत्री, सगळे चर्चा करून काय मार्ग निघतोय बघू। मला आता चिठ्ठी आली, जानेवारीपासून दुधाचे 5 रुपये अनुदान मिळालं नाही, त्या संदर्भामध्ये मला त्याची माहिती द्या। मधल्या काळामध्ये तिथं अधिकारी होते, त्यांची बदली झाली, दुसरे अधिकारी आलेले आहेत। आम्ही कुणाचं जे जाहीर केलंय ते कुणाचं ठेवणार नाही, थोडासा उशीर होईल आता, कारण काय होतं, एवढ्या लोकांचं त्या गाई आणि गाईच्या दुधाला आहे, म्हशीच्या दुधाला, शेळीच्या दुधाला, उंटाच्या दुधाला नाही, फक्त गाईचं दूध, कारण गाईचं दूध चांगलं असतं आणि त्यातल्या त्यात देशी गाईचं लईच चांगलं असतं। त्याच्यामुळं गाईचं दूध ह्याला आपण पैसे देतोय। जे कुणाचं आलेलं आहे ते मी चौकशी करतो, त्याला द्या रे, मला संध्याकाळी दे मुंबईच्या। होय होय, सोनाईच्याकडेच बघतो ना कसं त्यांनी दिलं नाही काय, म्हणजे पैसे का दिले नाही बघतो, नाहीतर म्हणायला दादा तर दमच द्यायला लागला। दम नाही भाऊ, नमस्कार, बटन दाबताना इथं बटन दाबा, अशी विनंती करायची। तर या पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे। मी आपल्याला सांगतो, बळीराजाला वीज सवलत दिली, सौर ऊर्जा पंप, आता इथनं पुढं तुम्हाला विजेचं कनेक्शन पाहिजे असेल तर 8.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही सौर ऊर्जा पंप देणार आहोत, त्याकरता तरतूद केलेली आहे। युवा युवतींच्या करता 12वी डिप्लोमा आणि डिग्री ह्याच्याकरता प्रशिक्षण पुढं काही घ्यायचं असेल तर त्यांना 6,000, 8,000, 10,000 हे वेतन आम्ही देणार आहे। त्यांनी त्याचं शिक्षण घ्यावं, 12वी नंतर कुठला कोर्स करावा, त्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देईल आणि त्या पद्धतीनं आम्ही
हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलेली आहे। अरुणदादाचं सांगितलं कापूस सोयाबीनला आम्ही मदत करणार, ते सांगितलं 1 रुपयात पीक विमा आम्ही उतरवतोय। महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आता 5 लाखापर्यंत आणलेली आहे। हे आमच्या भावंडांना आणलं ना, बहिणीच लाडक्या नाहीत, भाऊ पण लाडके आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना तुमच्या करता आणल्यात। वारकरी संप्रदायाकरता पण योजना आणली, दिंडीच्या करता 20,000 रुपये अनुदान आपण त्याच्यामध्ये दिलं। त्याच्यामध्ये तीर्थदर्शन योजना पण आपण त्या ठिकाणी आणतोय। मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचंय, आम्ही मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढलं, परंतु मातंग समाज म्हणलं दादा आम्हाला काही फायदाच होत नाही, आमच्या करता काहीतरी करा। त्यांच्या करता आरटी काढलं। आरटी काढलं की नाही, ती योजना खास मातंग समाजाच्या करता। माझे सारथी बहुजन समाज, मराठा आणि इतर जो बहुजन समाज आहे त्याकरता सारथी योजना। त्याच्यानंतर अमृत, ती योजना ब्राह्मण आणि इतर वर्गाकरता ती योजना। ओबीसी हा घटक मोठा आहे, त्यांच्याकरता महाज्योती योजना। त्याच्यानंतर आदिवासी त्यांच्याकरता टार्टी योजना। आणि मागासवर्गीय म्हणले राव आमच्याकडे लक्षच देईना, मागासवर्गीय नाही अल्पसंख्याक, त्यांच्याकरता मार्टी योजना आम्ही आणली। त्यांनी आमच्याकडे लोकसभेला दुर्लक्ष केलं तरी आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं, मार्टी आणली। मौलाना आझाद महामंडळाला 1,00,000 कोटी रुपये भागभांडवल केलं। मौलाना आझाद महामंडळाला कर्जाला गव्हर्नमेंटची गॅरंटी 50 कोटीची होती, ती 600 कोटी रुपयापर्यंत केली। आणि त्याही घटकातले गरीब मुलगा किंवा मुलगी हे पुढे आले पाहिजेत, अशा प्रकारची गोष्ट आम्ही त्या ठिकाणी केली। हे करण्याचं धमक आणि धाडस ह्या आम्हा लोकांच्या मध्ये, म्हणून आपल्याला उद्याच्याला महायुती आणायची। आज 2,500 कोटी रुपये यशवंतांनी आणले ना, त्याच्यात 5,000 कोटी दिले असते, 5,000, मग तुम्ही म्हणाल का थांबला? 1 वर्ष गेलं विरोधी पक्षात असल्यामुळे सारखे म्हणायचे, सगळे साहेबांना सांगायचे, सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं गेल्या सगळ्यांनी माझ्याकडे सहाय्य केलं विचारायला, सगळ्यांनी, आणि सांगितलं साहेबांना द्या पत्र। आणि राजेश टोपेला पाठवलं यशवंत आणि साहेबांना दिलं की साहेब सरकारमध्ये असल्याशिवाय कामं होत नाहीत, सगळ्याला स्थगिती आली, विकास कसा करायचा, पूल कसे करायचे, मगाशी सांगितलं ते बॅरेजेस कसे करायचे, मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं अनगर आणि त्या भागामध्ये आमची वापडे, हिवरे, चिखली, वडाची वाडी, देवडी, नागबंदवाडी, खंडोबाची वाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी ह्या योजना, आमच्या अष्टउपसा सिंचन योजना कशा मार्गी लावायच्या। त्या दिवशी हा आला, राजन मालकाचा फोन आला, मी अधिकाऱ्याला सांगितलं उद्याच्या 24 तारखेला मीटिंग लाव। मंगळवारी 24 तारखेला SLTC ची मीटिंग लावलेली आहे, त्याच्यात मान्यता मिळाली की पुढे मी टेंडर त्या ठिकाणी काढणार आहे, तुम्ही काळजी करू नका। मोहोळ मतदारसंघातल्या सीना आणि भीमा नदीवर बॅरेज बांधण्याच्या करता मागणी केली, सर्वेक्षणाचे आदेश दिलेत की नाही? त्याच्यामध्ये मोहोळ मतदारसंघातील सीना भोगावती जोड कालवा प्रकल्प प्रलंबित आहे, तो लवकर मार्गी लावण्याची सर्वेची घोषणा करा असं सांगितले। आता तुम्ही घाबरू नका, आम्ही काय केलेलं आहे, लाईट बिल भरावं लागतं ना, मालक ह्या सगळ्या योजना टेंबू, ताकाळी, म्हैसाळ, विष्णुपुरी, जनाई, शिरसाई, पुरंदर, उरमोडी, जे काटापूर ह्या सगळ्या योजना आम्ही सोलरवर घेतोय, बजेटमध्ये जाहीर केलंय। लाईट बिला करता लोकांचं कंबरडं मोडत आहे आणि लाईट बिल नाही भरलं की योजना बंद पडते। त्याच्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणावर जवळपास मी मगाशी सांगितलं 9,500 मेगावॅट वीज निर्मिती, त्याच्यातनं या योजना आपण चालवतोय। आता आपल्या सीना भोगावती जोड कालवा प्रकल्प ह्याला पण वीज बिल कोण भरणार हे इतके दिवस चर्चा चाललेली होती, आता काळजी करायचं कारण नाही। आता वीज बिल सोलर पॅनल मधनं आम्ही सरकार भरणार, तुम्हाला फक्त पाणीपट्टी द्यावी लागणार, त्याच्यामुळे हेही काम मार्गी लावतो। परंतु आता 15 दिवसात लागेल आचारसंहिता, त्याच्यानंतर निवडणूक। पहिल्यासारखं सोलापूर
तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथेही सांगणार आहे। त्या संदर्भात जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका। कोण कोण काय काय सांगताय ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला। कुणाच्याही मध्ये तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला। अरे तू कसा रद्द केला? अजित पवारांचा दौरा रद्द कर, अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा। माझा त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा, अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रमाला, आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम 27 तारखेला पुण्याला होता, एसपी कॉलेजला सभा आहे, ती आता 26 ला झाली। पंतप्रधानांचा 26 ला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे, शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं। परंतु कोणी मधीच म्हणतंय माझ्यामुळे झालं। ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय, मीच गाडी ओढतोय। अरे पुढची बैल गाडी ओढताय, तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका। मी फार स्पष्ट, तुम्ही अजिबात, तुम्ही तुमचं काम मालक, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा। त्याच्यामध्ये विक्रांत, अजिंक्य राणा, यशवंता, तुम्ही सगळेजण तुमचं काम चालू ठेवा। तुमच्याकडे अर्थ त्यामध्ये माझी एवढीच विनंती, आपल्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका। असताना सगळ्या समाजाच्या सणवारीमध्ये त्याच्यात सहभाग घेऊन एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या। आज आरक्षणाचा एक मुद्दा पुन्हा पुढे आलेला आहे। काही जण मराठा समाजाच्या करता आरक्षणाला बसलेत, जरांगे आणि काही इतर, धनगर समाजाच्या करता हाके आणि काही मंडळी उपोषणाला बसली। त्याच्या संदर्भात शेवटी आता दिलेल्यांचं आरक्षण आणि नवीन मागणारं आरक्षण, त्याला कुणालाच विरोध असायचं कारणच नाही। यशवंता हे आरक्षण देण्याच्या करता सभागृहात एकमताने ठराव झाला, एकमताने ठराव झाला, कुणीही विरोध केलेला नाहीये, कुणालाही विरोध करायचं काही कारण नाही। पण काही गोष्टी सर्वांनी समजून देखील घेतल्या त्या ठिकाणी पाहिजेत। मंत्रिमंडळातले काही सहकारी त्यांच्याशी चर्चा करतायत, मार्ग काढण्याच्या करता स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलंय। मुख्यमंत्र्यांनी माग कुठल्या तरी एका सभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन शपथ घेतली आणि मी देणार म्हणून सांगितलं, त्यांनी दिलं। त्याचा फायदा घटकाला होतोय वेगवेगळ्या ह्याच्यात, परंतु काहींचं म्हणणं तसं नको, आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे, असे काही प्रश्न आहे। आणि त्या प्रश्नाची उकल करण्याचा मनापासूनचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्या ठिकाणी चाललेला आहे। ह्या पण गोष्टीची नोंद तुम्ही घ्या। आणि मगाशी मी सांगितलं, मला तर इथं 5 वर्षात 5,000 कोटीचा निधी द्यायचा होता, पण 2,500 कोटी का दिले गेले? 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये बसलो, त्याच्यावर ते वर्ष आमचं वाया गेलं। 1.25 वर्ष कोरोनाचं आलं, कोरोनामध्ये सगळंच बंद होतं, घरीच सगळे बसले होते, दुकानं बिकानं सगळं बंद होतं, त्याच्यावर ते 1.25 वर्ष तिथं वाया गेलं। 2.5 वर्षात 2,500 कोटी दिले, 2.25 वर्ष ही अशी वाया गेली। ती वाया नसती गेली तर 2,2500 कोटी रुपये अजून आम्ही राज्य सरकारच्याकडनं इथल्या सर्वांगीण विकासाच्या करता दिले असते। काळजी करू नका, चढ उतार येत असतात, त्याची भर पुढे आपण त्या ठिकाणी भरून काढू। पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या पद्धतीने आपण पुढे जाऊया। पण आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाही। आम्ही सकाळपासून लोकांच्या करता खस्ता खाणारी माणसं आहोत। आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचे भाव कसे माझ्या शेतकऱ्याला मिळतील, माझ्या लाडक्या भगिनींना बहिणींना पुढचा देखील हप्ता कसा त्या ठिकाणी ताबडतोब देता येईल, याबद्दल पण आदित्य तटकरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आमचं सगळ्यांचं काम त्याचं नियोजन चाललेलं आहे। हे सगळं करत असताना विकास कामावर कुठेही परिणाम होणार नाही, आपलं राज्य कर्जबाजारी होणार नाही, आर्थिक शिस्त बिघडून दिली जाणार नाही। हे
मोहोळकरांनो, मायमाऊलींनो, बांधवांनो, सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. काही वेळेस प्रत्येक वेळेस मला तुमच्याकडे येता अशातला भाग नाही. त्याच्यामुळं मी आता सोलापूर जिल्ह्यात जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर आणि उजनीचा परिसर आणण्याच्या करता 250 कोटीचा उजनी पर्यटन विकास आराखडा तयार केला. 250 कोटीचा. तुला यांनी दाखवला कलेक्टरनी, जरा राज्य मालकाला वगैरे दाखवा. फार चांगला आराखडा तयार केला. त्याच्यातनं रोजगार निर्माण होणार आहे. त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे येणार आहे. हे काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा माझा शेतकरी अडचणीत येतो त्याला पीक विम्याचा कसा आधार देता येईल हाही प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करतोय. विधानसभा निवडणुकीला आता थोडाच अवधी राहिलेला आहे. राज्याच्या सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेटाने काम आम्ही करणार आहोत. परंतु त्याला तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ पाहिजे. आम्ही कुणालाही कुठेही अपमानित केलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगतो की 4 दिवस सासूचे असतात, नंतर 4 दिवस सुनेचे असतात. आम्हाला आमच्या वडीलधाऱ्यांचा कुठेही अवमान करायचा नाही. त्यांना आम्ही दैवतच मानलेलं आहे. पण आता आम्ही काहीतरी करू पाहतोय, चांगलं करू पाहतोय. काही चुकलं तर कान धरा ना. आज तिथे हे चुकलं दुरुस्त करू. जो काम करतो तो चुकतो, काम करत नाही तो बिनचुकच आहे. साला काम करत नाही कसं चुकल त्याचा विचार करा ना. आणि सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. कुणी काही पण आता वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतील. एकीकडे विरोध करतात आणि एकीकडे सांगतील नाही नाही त्यांच्यापेक्षा जास्त देतो. अरे मग मागं काय झालं होतं द्यायला. हे ज्या काही फसवेगिरी आहे. मध्ये आम्हाला सांगितलं संविधान बदलणार. कुठं बदलणार होतो. मागासवर्गीय आमच्यावर नाराज झाला, आदिवासी नाराज झाला, अल्पसंख्याक तोही आमच्यापासून बाजूला गेला. अरे आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. तुम्ही सगळेजण सलोख्याने राहा ना, गुण्या गोविंदाने राहा ना. आपण सगळेजण एकच आहोत ही आमची भावना आहे. सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका आहे. हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, माझ्या महिला, माझ्या वंचित, दुर्बल घटक, युवा युवती या सर्व सामान्यांच्या बरोबर राहील याची ग्वाही मी या सभेच्या निमित्तानं माझ्या मोहोळकरांना या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसन्मान यात्रेप्रसंगी या मेळाव्याला संबोधित करण्याचे